नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5व्या वर्गाचा मराठी विषयाचा 4था पाठ बघणार आहोत. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. या पाठामध्ये दुर्गम भागामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी जाण्यास कठीण अशी जागा, अशा दुर्गम भागात राहणाऱ्या आणि जिद्द, कष्ट करणारी, मेहनत करणारी धावपटू कविता राऊत हिच्याविषयीची माहिती सांगितलेली आहे. या पाठाचे लेखक आहे संतोष साबळे. तर बघा, दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा. आता सांगितलं मी तुम्हाला, दुर्गम भाग म्हणजे ज्या ठिकाणी जाण्यास कठीण असा मार्ग असतो असं ठिकाण. तर त्या ठिकाणचे रस्ते म्हणजे मातीचा धुराळा. म्हणजे त्या ठिकाणच्या रस्त्याने जात असताना जिकडे तिकडे मातीचे लोटचे लोट, धुळीचे लोटचे लोट वाहताना दिसतात, अशी जागा. पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच. अशा खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते. काय सांगितलं या पाठामध्ये संतोष साबळे? काय सांगतात की दुर्गम भाग, ज्या ठिकाणी कठीण परिस्थितीवर मात करून आपल्याला आपले कामं करावी लागतात, म्हणजे ज्या ठिकाणी पाणी नसते, पाण्यासाठी वणवण फिरावं लागते, अशा प्रतिकूल परिस्थितीवर, प्रतिकूल म्हणजे कठीण परिस्थिती, वाईट परिस्थिती, या वाईट परिस्थितीवर कुरकुर न करता आणि हार न मानता जीवन जगावं लागते. म्हणजे ती एक प्रकारे परीक्षाच असते आपली. आणि अशाही या दुर्गम भागामध्ये मुलांमध्ये, मुलींमध्ये गुणवत्ता असते, पण ती काय करावी लागते? शोधावी लागते. म्हणजे कठीण परिस्थिती असतानाही ते काम आपल्याला करावंच लागते. जर आपण कुरकुर केलं तर आपले कामं काही होणार नाही. म्हणून अशी ही परिस्थिती आहे. या परिस्थितीवर मात करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असते. तर काय सांगितलं आहे बघा नंतर, असाच एक डोंगर दऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा. आता पाडा म्हणजे वस्ती. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोनमैल भटकंती करावी लागे. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. म्हणजे ज्या दुर्गम भागाची आपण गोष्ट करत आहोत, त्या दुर्गम भागावर अनवाणी पायाने, म्हणजे पायात चप्पल नाही अशा अनवाणी पायाने चालून, लाकूड फाटे गोळा करून जी एक मुलगी होती, तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा. म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस या पाठाला का बरं नाव देण्यात आलं हे तुम्हाला कळलं असेल की सावरपाडा ज्या पाड्यावरती राहत होती त्या पाड्याचं नाव आहे सावरपाडा. आणि जी आशियाई आणि क्रीडा स्पर्धेमध्ये, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचा दबदबा निर्माण करणारी मुलगी कविता राऊत होती. आणि या पाड्याविषयी, त्या कविता राऊतविषयी माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. हा पाडा मग कुठे आहे बघा, हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली. दीर्घ म्हणजे लांब, साधना म्हणजे तपश्चर्या. म्हणजे प्रयत्न जर मनुष्याने केले तर आपल्याला नक्कीच यश मिळते. आणि जर आपण प्रयत्न करणार नाही, सगळ्या गोष्टी मला आयत्याच मिळाल्या पाहिजे, हा जर दृष्टिकोन आपला असेल तर जीवनात आपण कधीच सामोर जात नाही. म्हणून या ठिकाणी तेच म्हटलेलं आहे की ही दीर्घ साधना का बरं ठरली. कविता राऊत त्या पाड्यामध्ये राहत होती. त्या पाड्यामध्ये अनवाणी पायाने फिरून, लाकूड फाटे गोळा करून ती आपली उपजीविका भागवून मेहनत करत होती. आणि म्हणूनच तिची तपश्चर्या या पाठामध्ये सांगितलेली आहे. नंतर बघा, लक्ष द्या, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने मिळवली आहे.
म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये कांस्य पदक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्य आणि कांस्य पदक असे पदके तिने मिळवलेले आहे. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धेमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, समजून जा. कविता राऊत हिला सावरपाडा एक्सप्रेस असे का म्हणतात, तर तुम्हाला समजलं पाहिजे की कविता राऊत हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत व आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य, रौप्य कांस्य अशी पदके मिळवून भारताचा दबदबा निर्माण केला, म्हणून तिला सावरपाडा एक्सप्रेस असे म्हटले आहे. त्यानंतर बघा, चीनमध्ये गुआंगझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकले. म्हणजे जी स्पर्धा झाली होती चीनमध्ये 10,000 मीटर धावण्याची स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये तिचं सुवर्ण पदक हुकलं. म्हणजे त्यामध्ये तिचा नंबर आला नाही, ती त्या स्पर्धेतून बाद झाली. पण या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली आणि आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला. आता दिलासा म्हणजे धीर, म्हणजे ते सुवर्ण पदक हुकल्यामुळे ती नाराज झाली आणि तिची नाराजी तिच्या आईने दूर केली. म्हणजे आपण म्हणतो ना, लहरों से नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हे तुम्ही कविता ऐकली असेल की जर एखादा प्रयत्न आपण केला तर पहिल्याच प्रयत्नामध्ये आपल्याला काही यश मिळत नाही. म्हणून आपल्याला यश मिळालं नाही तरी प्रयत्न करतच राहणं हे फार महत्त्वाचं आहे. एक दिवस आपल्याला यश मिळेलच, कारण प्रयत्न वाढूचे कण रगडता तेलही गडे. जर आपले प्रयत्न चांगले असतील तर आपल्याला खरंच यश मिळेलच. तुम्ही जे ठरवलं आहे ते पूर्ण होईलच. म्हणजे आपले प्रयत्न जर चांगले असतील तर त्या वाळूमधूनही तेल काढण्याची ताकद आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे की तिचं सुवर्ण पदक हुकलं, त्यामुळे आईने तिची समजूत काढली. म्हणजे ते एक सुविचार आहे ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याला अपयश येणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही ना की नाही, अजून आपल्याला प्रयत्न करायचे आहे. जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपण समोर जाणार नाही. वाटेवर कितीही काटे असतील तरी त्या काट्यांना दूर सारून ती वाट आपल्याला पकडायची आहे आणि आपलं ध्येय, आपलं उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यानंतर संतोष साबळेंनी काय सांगितलं आहे बघा, अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस्य शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे. कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले. म्हणजे ती कष्ट करत होती, मेहनत करत होती आणि तिला त्या मेहनतीची जाणीव होती, तिच्या परिस्थितीची तिला जाणीव होती, तिच्या प्रतिकूल परिस्थितीची तिला जाणीव होती आणि या कष्टप्रद अनुभवामुळेच तिचे पाय कणखर बनलेले आहे, मजबूत झालेले आहे. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. म्हणजे जी जिल्हास्तरीय स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांनी फारशा तीव्रतेने त्यावेळी त्यांना जाणवले नाही. कविताच्या पायांमधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. म्हणजे तिचे जे प्रशिक्षक होते त्यांचं नाव होतं विजेंद्र सिंग. धावण्याचे धडे देण्याचं काम विजेंद्र सिंग करत होते आणि तिच्या पायातील जी चमक होती ती हेरण्याचं काम विजेंद्र सिंग यांनी केलं. त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली. म्हणजे कोणत्याही ठिकाणी जर आपल्याला पाठवायचं आहे तर घरच्यांची परवानगी असणं फार गरजेचं असते आणि त्या आईवडिलांची मानसिकता तयार करण्याचं काम तिचे जे प्रशिक्षक होते विजेंद्र सिंग यांनी केलेलं आहे. तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे.
कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याची तिची सवय होती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. म्हणजे बघा, या ठिकाणी काय सांगितलं होतं की बूट घालून तिला धावता येत नव्हतं. का बरं धावता येत नव्हतं? तर लहानपणापासून तिला चप्पल घालण्याची सवय नव्हती. कारण ती अनवाणी पायानेच इकडे तिकडे लाकूड फाटे गोळा करण्याचे काम, जे काही कामं होते ते बिना चप्पलनीच करत होती. म्हणून तिला ते बूट घालून धावता येत नव्हते. शेवटी विजेंद्र सिंगने तिला बूट घालून धावण्याचा सराव तिच्याकडून करून घेतला, अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे. हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, जसे तिच्या बाबतीत झाले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. म्हणजे जी स्पर्धा झाली होती गुजरातमध्ये, राष्ट्रीय स्पर्धा, शालेय स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये तिने रौप्य पदक मिळवले होते. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सूल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. आता हे सगळं झालं, तिचं शिक्षणही चालू होतं, धावण्याचा सराव पण चालू होता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करून ती आपले कामं करत होती, शिक्षणही घेत होती, धावण्याचा सरावही करत होती. पण आता 11वीला तिला प्रवेश मिळाल्यानंतर ती राहणार कुठे, हा प्रश्न उपस्थित झाला. हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्न विजेंद्र सिंग यांनी सोडवला. म्हणजे आपण सगळं हे करत तर आहो, पण ती माझी मुलगी राहील कुठे? तर तो प्रश्न प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष ती त्यांच्याच घरी राहिली. म्हणजे ज्या प्रशिक्षकांनी तिला प्रशिक्षण दिलं, धावण्याचा सराव दिला, त्यांच्याच घरी ती राहिली. स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. म्हणजे अगोदरच एक मुलगा एक मुलगी असतानाही कविता राऊतला विजेंद्र सिंग यांनी आपल्या घरी ठेवलं आणि दुसरी मुलगी म्हणून तिचा सांभाळ करण्याचं काम यांनी केलेलं आहे. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश एकापाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. म्हणजे अशा प्रकारे बघा की कितीही वाईट परिस्थिती मनुष्यावर जर आली तर त्या वाईट परिस्थितीतून मार्ग काढणं आणि मार्ग दिसणं हे फार महत्त्वाचे आहे. वाईट परिस्थिती असतानाही तिच्या मनामध्ये धावण्याची जी जिद्द होती, ती जिद्द तिला यशाकडे घेऊन जाणारी होती. आणि तसंच घडलं की तिला तिच्या प्रशिक्षकांनी मदत केली. राहण्याची सोय नव्हती तर आपल्या घरी ठेवून दुसरी मुलगी म्हणून तिचा सांभाळ करण्याचं काम विजेंद्र सिंग यांनी केलं. आणि हे सगळं केल्यामुळेच तिला यश मिळालेलं आहे आणि ते यश एका पाठोपाठ मिळत गेलं, असं या ठिकाणी आपल्याला संतोष साबळे यांनी सांगितलेलं आहे. या पाठाचा काही भाग आपण पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. या पाठावर आधारित मी तुम्हाला काही शब्दार्थ देत आहोत, ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. काही गृहपाठ देईल, गृहपाठ पण पूर्ण करायचा आहे आणि शुद्धलेखन नियमित लिहायचं आहे. धन्यवाद.